नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीचा जो महाराष्ट्र बोर्डाने घेतलेला 12 फेब्रुवारी 2026 रोजी झालेला मराठीचा पेपर पाहणार आहोत. त्याची आदर्श उत्तरपत्रिका कशी लिहितात ही देखील या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्कीच करा. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी तुमचा इथे सीट नंबर अगदी व्यवस्थित अंकात लिहायचा आहे. त्यानंतर तुमचा तो अक्षरात लिहून सीट नंबर तुमची सही ते करायची आहे व केंद्र क्रमांक लिहायचा आहे. त्यानंतर विषय असणार आहे मराठी आणि पेपर येथे ब्लँक सोडायचा आहे पहा. आणि दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी झालेला हा पेपर आहे आणि उत्तरलेखनाची भाषा असणार आहे मराठी. तर तुम्हाला जो बारकोड देणार आहेत पहा, तो बारकोड विद्यार्थ्यांनी या चौकटीमध्ये चिटकवायचा आहे. चला तर पाहूयात मराठीची कशी आदर्श उत्तरपत्रिका लिहिली जाते. तर पहा, सर्वात आधी विभाग जो असणार आहे तो तुम्ही जो सोडवणार आहात त्याचं हेडिंगवर लिहायला आवश्यक आहे. विभाग 1 असणार आहे गद्य आणि तुम्हाला काय करायचं आहे, विभाग 1 जो असणार आहे गद्य जो सोडवणार आहात तो विभागचं काय करायचं आहे तुम्हाला हेडिंग लिहून यामध्ये पहा प्रश्न क्रमांक पहिला एक इथं टाकायचा आहे जो मेन प्रश्न असणार आहे पहा. आणि तुमचा हा गद्य विभाग एकूण 20 मार्क्ससाठी विचारला जातो, ज्यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला असणार आहे एकूण 8 मार्क्ससाठी. तर तुम्हाला जो 12वीचा मराठीचा पुस्तकातीलच एखादा उतारा देणार आहेत आणि त्यावरील हे 8 मार्क्सचे प्रश्न विचारण्यात येतात. तर पहिला प्रश्न असणार आहे पहा आकलन कृतीवरचा. आणि ह्या ज्या कृती दिलेल्या आहेत पहा त्या तुम्हाला काय करायचं आहे पेननंच काढायच्या आहेत. यामध्ये तुम्ही पेन्सिलचा देखील वापर केला तरी चालेल, तर इथं पेनने काढलेले आहेत पहा. पहिला असणार आहे 2 मार्क्ससाठी कर्ज काढून वाहन खरेदी करण्यामागची कारणे तुम्हाला दिलेल्या उतार्यातून शोधून लिहायची आहेत पहा. 2 लिहायचे आहेत पहा. प्रत्येकी 1-1 मार्क्स असणार आहेत. आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन घडवण्यासाठी आणि इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी याचे करेक्ट उत्तर असणार आहे. कुठेही खाडाखोड करायची नाही पहा. कृती लिहिताना व्यवस्थितच अगदी त्याचं उत्तर हे लिहायचं आहे. त्यानंतर दुसरा असणार आहे तो देखील उतार्यावरचाच असणार आहे प्रश्न 2 मार्क्ससाठी आकलन कृतीवरती आधारित असणार आहे, ज्यामध्ये पहा प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर तुम्हाला दिलेल्या उतार्यामध्येच असणार आहे. फक्त ते शोधून तुम्हाला काय करायचं आहे लिहायचं आहे. तर काय आहे पहा प्रश्न, जीवन अर्थपूर्ण होण्यासाठी लेखकाने सांगितलेले तंत्र. तर पहा कामापुरते आणि कामासाठी वाहन आणि आटोक्यात राहील एवढाच वेग तुम्हाला काय करायचं आहे वाहनाचा ठेवायचा आहे. हे देखील 2 मार्क्ससाठी असणार आहे. त्यानंतर तिसरा जो असणार आहे तो स्वमत किंवा अभिव्यक्तीवरचा असणार आहे. एकूण 4 मार्क्ससाठी असणार आहे पहा. तुम्हाला 2 देणार आहेत अभिव्यक्ती, त्यातील कोणती एक अभिव्यक्ती सोडवायची आहे पहा. 4 मार्क्ससाठी असल्यामुळे याचं उत्तर तुम्हाला किमान 2 पॅरेग्राफ्समध्ये म्हणजे 7 ते 8 ओळीत लिहिणं अपेक्षित आहे, तरच तुम्ही ते 4 मार्क्स घेऊ शकता. तर पहा जीवन अर्थपूर्ण करण्यासाठी वाहनाचा उपयोग होतो याविषयी तुमचे विचार लिहायचे आहेत पहा किंवा तुमचं मत इथं लिहायचं आहे पहा. तर वाचूयात. आजच्या धावपळीच्या जीवनात वाहनांचे महत्त्व खूप वाढले आहे. कामासाठी, शिक्षणासाठी किंवा आवश्यक प्रवासासाठी वाहनांचा उपयोग केल्यास वेळेची बचत होते आणि कार्यक्षमता वाढते. त्यामुळे जीवन अधिक सुकर आणि नियोजनबद्ध बनते. मात्र वाहनांचा वापर गरजेनुसार आणि संयमाने केला तरच जीवन अर्थपूर्ण होते. दिखावा, स्पर्धा किंवा ऐश्वर्य दाखवण्यासाठी वाहनांचा वापर केल्यास त्यातून ताणतणाव आणि अपव्यय वाढतो. त्यामुळे वाहनांचा योग्य आणि आवश्यक तेवढाच उपयोग केल्यास जीवन अधिक आनंदी आणि समाधानकारक बनू शकते. तर हे तुमचं असणार आहे उत्तर. याचं तुम्ही तुमचं मत यामध्ये लिहायचं आहे पहा. तर तुम्हाला दिलेला उतारा तुम्हाला काय करायचं आहे उतरून काढायचं नाही. तर यामध्ये अभिव्यक्ती किंवा स्वमतमध्ये तुमचं मत इथं ग्राह्य मानलं जातं. जर तुम्ही उताराच तुम्ही यामध्ये लिहिलात उतरून तर तुम्हाला 0 मार्क्स मिळणार आहेत. त्यामुळे तुमचं काय करायचं आहे त्या उताराशी संबंधित असं तुमचं काय मत आहे दिलेल्या टॉपिकवर तुम्हाला लिहायचं आहे. किमान 7 ते 8 ओळीत आणि 4 मार्क्स इथे घेऊन जायचे आहेत. तर अशा प्रकारे प्रश्न क्रमांक पहिला एकूण 8 मार्क्ससाठी आपण पाहिला. त्यानंतर पहा खूप सोपी प्रश्नपत्रिका विचारली होती बोर्डाने मराठीची, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर पहा प्रश्न पहिल्यातला असणार आहे. हा देखील एकूण 8 मार्क्ससाठी विचारलेला आहे पहा.
तुम्हाला पठित उताराच यामध्ये एक दिलेला आहे मराठीच्या पाठ्यपुस्तकातील आणि त्यावरचे हे देखील 8 मार्क्ससाठी प्रश्न असणार आहेत. प्रश्न पहिला आ मध्ये पहिला असणार आहे पहा 2 मार्क्ससाठी प्रथेप्रमाणे लेखकाचे झालेले स्वागत. याचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे, उतार्यातूनच शोधून लिहायचं आहे. 2 मार्क्ससाठी पुष्पगुच्छ दिला गेला आणि नारळ दिला गेला हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर दुसरा असणार आहे पहा, हा देखील आकलन कृतीवरचाच असणार आहे. याचे उत्तर देखील उतार्यामध्येच असणार आहे, शोधून लिहायचं आहे पहा. 2 मार्क्ससाठी चित्रकार लेखकाला नारळाकडे बघून दिसलेले दृश्य. नारळाची शेंडी 5-7 वर्षाच्या मुलीच्या डोक्यासारखी वाटली आणि नारळाची शेंडी मुलीच्या पोनीटेल सारखी बांधलेली दिसली. तर तुम्हाला याचं उत्तरामध्ये सापडणार आहे, ते शोधून व्यवस्थित अगदी लिहायचं आहे. त्यानंतर पहा पुढचा तिसरा जो असणार आहे स्वमत किंवा अभिव्यक्तीवरचा 4 मार्क्ससाठी प्रश्न असणार आहे पहा. तर यामध्ये तुम्हाला दिलेला आहे समाजातील अनिष्ट रूढी याविषयी तुमचे विचार लिहा. एकूण 4 मार्क्ससाठी असल्यामुळे 2 पॅरेग्राफ्समध्ये याचं उत्तर लिहिलेलं आहे पहा. समाजातील अनिष्ट रूढी म्हणजे अशा प्रथा आणि सवयी ज्या समाजाच्या प्रगतीस अडथळा आणतात आणि व्यक्तींच्या स्वातंत्र्याला बाधा देतात. या रूढी अनेकदा चुकीच्या समजुतींवर आधारित असतात आणि त्यांचा समाजातील अनेक लोकांवर वाईट परिणाम होतो. उदाहरणार्थ स्त्रीभ्रूण हत्या, बालविवाह, जातीभेद आणि शिक्षणावरील बंधने या अनिष्ट रूढींपैकी काही आहेत. या रूढी समाजातील व्यक्तींच्या विकासाला अडथळा आणतात आणि त्यांना त्यांच्या अधिकारांपासून वंचित करतात. या रूढींचा नाश करण्यासाठी शिक्षण, जागरूकता आणि कायद्याची अंमलबजावणी आवश्यक आहे. समाजाने या रूढींचा विरोध करून एक समतावादी आणि प्रगतिशील वातावरण निर्माण करावे. तर अशा प्रकारे असं उत्तर लिहिलं आहे. तुमचं जे अनिष्ट रूढी समाजातील जे आहेत त्याविषयी तुम्ही अगदी तुमचा अनुभव जरी ते एक लिहिला तरी चालेल. तुम्हाला काय करायचं आहे, 4 मार्क्स लिहायचे घेऊन जायचे असतील तर तुम्हाला जास्तीत जास्त 2 पॅरेग्राफ्समध्ये असं उत्तर लिहायचं आहे. ज्या रूढी आहेत ते इथं लिहिला तरी चालतील, त्याविषयी तुमचा अनुभव काय आहे इथं लिहिला तरी चालेल 2nd पॅरेग्राफमध्ये. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न पहिला ई असणार आहे. आपण विभाग 1 गद्य पाहत आहोत. एकूण 20 मार्क्ससाठी पहिला अ, 8 मार्क्ससाठी दुसरा पहिला आ, 8 मार्क्ससाठी आता तिसरा ई पाहणार आहोत. एकूण किती मार्क्ससाठी असणार आहे, तर हा 4 मार्क्ससाठी हा अपठित उतारावरचा असणार आहे पहा. यामध्ये तुम्हाला मराठीच्या पाठ्यपुस्तकाबाहेरील एखादा उतारा देणार आहेत आणि त्यावरचे 4 मार्क्स हे प्रश्न विचारले जातात. पहिला असणार आहे एकूण 2 मार्क्ससाठी काय आहे पहा, जगाच्या दृष्टीने आजच्या युगाची ओळख. 2 मार्क्ससाठी असणार आहे, त्यामुळे 2 उत्तरे आहेत पहा. प्रत्येक उत्तराला 1-1 मार्क्स असणार आहेत. अणुविज्ञानाचे युग आणि कम्प्युटरचे युग. त्यानंतर पहा दुसरा असणार आहे, तो देखील आकलन कृतीवरचाच असणार आहे. जसं की कारणे शोधून दिलेल्या उत्तरातून लिहा किंवा विधाने, योग्य अशी विधाने पूर्ण करून लिहा. तर यामध्ये पहा कारणे विचारलेलं आहे 2 मार्क्ससाठी. लेखक भाग्यवंतांच्या पंक्तीत जाऊन बसले कारण. याचं उत्तर देखील तुम्हाला पॅसेज म्हणजेच दिलेला अपठित उतारामध्येच असणार आहे. व्यवस्थित अगदी तो उतारा वाचायचा आहे, त्यानुसार काय करायचं आहे लिहायचं आहे पहा. लेखकाने भाग्यवंतांच्या पंक्तीत जाऊन बसण्याचे कारण म्हणजे त्याला भाग्यवंत लोकांच्या जीवनशैलीचा, त्यांच्या सुखसमृद्धीचा अनुभव घ्यायचा होता. लेखकाला वाटले की भाग्यवंत लोकांच्या सोबत राहून त्यांचा जीवनशैलीचा, त्यांचे विचार आणि त्यांच्या जगण्याचा प्रकार समजून घेणे आवश्यक आहे. यामुळे त्याला जीवनातील वेगवेगळ्या पैलूंचा अनुभव घेता आला आणि त्याच्या लेखनाला अधिक सजीवता आणि वास्तवता प्राप्त झाली. तर अशा प्रकारे एकूण 20 मार्क्सचा गद्य विभाग आपण पाहिला. त्यानंतर पहा नवीन प्रश्न नवीन पानावरती तुम्हाला काय करायचं आहे, स्टार्ट करायचं आहे. पुढचा विभाग असणार आहे विभाग 2 पद्य. हा एकूण 16 मार्क्ससाठी असणार आहे पहा आणि हा प्रश्न दुसरा इथून स्टार्ट होणार आहे. अ प्रश्न असणार आहे पहा तुमचा एकूण 8 मार्क्ससाठी. तुमच्या ज्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील ज्या पठित पद्य आहेत पहा त्यावरीलच एखादी तुम्हाला पद्य देणार आहेत आणि त्यावरचे हे 8 मार्क्सचे प्रश्न असणार आहेत. पहिला असणार आहे पहा आकलन कृतीवरचा आषाढघनाच्या पदविन्यास खुणा. तर यामध्ये याचं उत्तर तुम्हाला दिलेल्या कविता दिलेल्या आहे त्यावरूनच शोधून लिहायचं आहे पहा. 2 मार्क्ससाठी पावसाळी ऋतूंची सुरुवात आणि आषाढ महिन्याचा थंडावा आणि निसर्गातील बदल. त्यानंतर दुसरा असणार आहे पहा कवितेत वर्णन केलेल्या फुलांची नावे शोधून लिहायची आहेत. कमळ आणि जास्वंद. हे देखील 2 मार्क्ससाठी खूप सोपा प्रश्न असणार आहे आकलन कृतीवरचा. पुढचा असणार आहे 4 मार्क्ससाठी
यामध्ये अभिव्यक्ती किंवा स्वमतवरती असणार आहे पहा. आणि यामध्ये तुमचं मत लिहायचं आहे पहा. आषाढातील पावसाचा तुमचा अनुभव शब्दात व्यक्तित करा. तर यामध्ये केलेला आहे पहा. आषाढाच्या पहिल्या दिवशी कवी कुलगुरू कालिदास जयंतीला मी माझ्या गावी होतो. त्या दिवशी सकाळी सकाळी मी एकटाच गावाबाहेरच्या टेकडीवर फिरायला गेलो होतो. अचानक सोहोबाजींनी शिवानी टेकडीवर काळ्या ढगांची फौज आकाशात गोळा झाली. आभाळाची निळाई दाट जांभळ्या रंगात झाकोळून गेली. झोंबणारे गार वारे चोहोकडून अंगावर आले आणि टप टप टपोरे थेंब बरसू लागले. मी छत्री नेली नव्हती, त्यामुळे यथेच्छ सचेल भिजायचे मी ठरवले. आषाढ मेघांचे तुषार झेलत मी मस्तपैकी नितळत होतो. झाडांच्या फांद्या घुसळत जणू झाडे जिम्मा खेळत होती. घरट्यातले पक्षी पंखांवर थेंबांचे मोती घेऊन चिडीचूप होते. पावसाची सतार डोंगरावर गुंजत होती आणि आषाढ मेघ मला राग गात होते. मी डोळ्यात ते अनोखे दृश्य साठवत आत्मिक आनंद घेत होतो. तर आषाढ महिन्यातील पावसाचा जो तुमचा अनुभव आहे ते तुम्हाला लिहायचा आहे पहा. याचा देखील तुम्ही रेफरन्स घेऊन काय करू शकता, लिहू शकता. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, त्याचं वर्णन करायचं आहे पहिल्या पावसाचं. आणि तुम्हाला काय करायचं आहे तर असं लिहायचं आहे आणि 4 मार्क्सचे घेऊन जायचे आहेत. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न असणार आहे. प्रश्न दुसरा हा. तुम्हाला एखाद्या कवितेच्या ज्या मराठीचे तुम्हाला पाठ्यपुस्तकातील कविता आहेत त्यापैकी काही कवितेच्या ओळी देतील आणि त्याचा तुम्हाला सरळ अर्थ लिहा असं सांगतील. तर एकूण 4 मार्क्ससाठी हा कंपल्सरी प्रश्न असणार आहे पहा. तर तुम्हाला त्या कवितेच्या सर्वात आधी ओळी ओळखता यायला पाहिजेत. तर कोणती कविता आहे पहा. प्रस्तुत ओळी ह्या सुरेश भट यांच्या रंग माझा वेगळा या गझलेतील आहेत. कवी म्हणतात की माझ्या आयुष्यात ही दुःखे किंवा संकटांच्या सावल्या नेमक्या कुठून आल्या हे मलाही माहीत नाही. मी असा विलक्षण माणूस आहे की मला या सावल्यांच्याही झळा लागतात, म्हणजेच मला साध्या सुखातही वेदना जाणवतात. माझ्या डोळ्यातील ही आसवे एखाद्या गाण्याप्रमाणे सतत माझ्यासोबत राहतात. मला पडलेला प्रश्न असा आहे की हे नेमके कसले दुःख आहे ज्याला माझा लळा लागला आहे. म्हणजेच दुःखालाही माझी इतकी ओढ वाटू लागली आहे की मला सोडून जायला तयार नाहीत. तर दिलेल्या ह्या ज्या बोर्डाच्या परीक्षेत विचारलेल्या ज्या कवितेच्या ओळीत त्याचा अर्थ लिहिलेला आहे. एकूण 4 मार्क्ससाठी आहे पहा. व्यवस्थित अगदी लिहिलेला आहे आणि असंच तुम्हाला लिहायचं आहे अगदी. त्यानंतर पहा पुढचा असणार आहे प्रश्न दुसऱ्यातला ई असणार आहे. तो देखील कवितेवरचाच आधारित असणार आहे. रसग्रहणचा. तुम्हाला काय करणार आहेत, कवितेच्या कोणत्याही कवितेतील कवितेच्या ओळी देणार आहेत आणि त्याचं रसग्रहण करायला सांगितलेलं आहे. तर रसग्रहण करताना कशा पद्धतीने करायचं तर ह्या 3 मुद्द्यांच्या आधारे करायचं आहे पहा. आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषा सौंदर्य. आशय सौंदर्यामध्ये पहा कशा प्रकारे. एकूण 4 मार्क्ससाठी हा प्रश्न आहे. तर इथं पहिल्या 3 ओळीत स्त्रीच्या आयुष्यातील आनंदी, उत्साही आणि स्वप्नाळू आणि बहरलेल्या अवस्थांचे चित्रण आहे. शेवटची ओळ पहा. तू आहेस फक्त स्थितप्रज्ञा राणी, तिचे असे वर्णन आहे. काव्य सौंदर्य पहा. पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी ही प्रतिमा तिची सर्जनशीलता आणि जीवनाचा आनंद घेण्याची वृत्ती दर्शवते. अंगणात दिवे आणि आभाळ झुला या प्रतिमा तिचे आयुष्य प्रकाशमय आणि ध्येयवादी असल्याचे दर्शवतात. नखशिखांत आणि स्थितप्रज्ञा या शब्दातून तिचा आत्मविश्वासाने भरलेला पूर्णत्व दर्शवणारा प्रवास दिसतो. आणि भाषा सौंदर्य पहा. भाषा साधी पण भावनिक आणि अलंकारिक आहे आणि शब्दरचना चैतन्याकडून स्थिरतेकडे जाते. तर अशा प्रकारे रसग्रहण करायचं आहे पहा दिलेल्या कवितेच्या ओळींचं. आणि कोणताही एक सोडवायचा. यामध्ये 2 ऑप्शन असणार आहे, 1 आणि 2. तर सेकंड सोडवलेला आहे पहा प्रश्न. इथला दुसरा सोडवलेला आहे पहा. व्यवस्थित अगदी 4 मार्क्ससाठी तुम्हाला इथं घेऊन जायचे आहेत. तर आपण विभाग जो असणार आहे विभाग 2 एकूण 16 मार्क्सचा पहिला व्यवस्थित अगदी सोडवून आदर्श उत्तरपत्रिकेनुसार आणि विभाग 1 देखील पाहिलेला एकूण 20 मार्क्ससाठी. म्हणजे आपण विभाग 1 गद्य 20 अधिक विभाग 2 पद्य 16 मार्क्स म्हणजे एकूण 36 मार्क्सचा ह्या पार्ट 1 मध्ये मराठी जो 12वीचा बोर्डाचा पेपर आहे तो या पार्ट 1च्या व्हिडिओमध्ये पाहिला. जर तुम्हाला पार्ट 2चा व्हिडिओ हवा असेल तर कमेंट सेक्शनमध्ये पार्ट 2 असं मला कमेंट्स करा आणि नक्कीच भेटूया पुढच्या अगदी नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.